आणि मनामध्ये जर आसक्ती निर्माण झाली असेल तर तिला दूर करण्याचा प्रयत्न करा. म्हणून भगवान बुद्धाने लोभ आणि तृष्णा आपल्या काबूत ठेवली पाहिजे. या शिकवणीवर किती मस्त स्मेल आहे. या सगळ्या कलयाचं माहेरघर म्हणजे तृष्णा. या तृष्णेला जर नष्ट करायचं असेल किंवा थोडी भावना जर करायची असेल या दोन गोष्टीवर विशेष लक्ष ठेवायचं आहे. एक म्हणजे सुख प्राप्त होत नाही, आनंद प्राप्त. म्हणून तृष्णा त्या म्हणजे ब्रह्मभूत या ठिकाणी भगवंताची आणि पुन्हा भगवत संसार अनित्य आहे, अशाश्वत आहे असे मानणे म्हणजे धर्म. सर्व आपल्याकडे जीवनामध्ये या गोष्टीकडे दुर्लक्ष असते. म्हणून आपल्या संसारामध्ये नेहमी कलर होतात. बुद्धाने परिवर्तन सांगितलं हे आपण समजतो. सर्व गोष्टी अनित्य आहेत हे आपण समजतो. पहिले माझ्या जीवनात खूप आनंद येत होता, आता तो येत नाही. दिसत नाही गर्दी आहे. सोबत आहे एक साइड चला आपण एक साइड इकडने या तुम्ही बघून येतो. एक साइड या. त्याच्या पैलूचे सिद्धांताचे तीन पैलू आहेत. हे तीन पहिला पैलू अनेक तत्व 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60